चला आम्ही रेडी तर झालेलो आहोत आणि नागमणीच्या दर्शनाला चाललेलो आहोत. आणि मी 3 वाजता उठलोत आणि बाकी सगळे 2:30 वाजता उठलेले, म्हणून काही टेन्शनच नाही. लवकरच चाललोत आम्ही दर्शनाला. लवकर उठल्यामुळे जरा त्याच्यात टेन्शन आहे आणि रितेशचा काही टेन्शनच नाही कारण तो लवकरच उठतो. चला माझ्या मागना 2 जण आणि पुढे जो ब्लॉगच बनवत त्याचा ब्लॉग 1-2 महिन्यानंतर येतात. तर मागचा ब्लॉग तर 4 महिन्यानंतर आलेला, तर काय बघायलाच नको. तर गर्दी तर खूपच आहे. आपण लवकर चालले तर आपल्याला वाटलं आपणच लवकर आहोत, पण असं काही नाही. खूपच गर्दी आहे इथे, बघू शकता तुम्ही. आमचा रितेश घाई झालेली आहे, कसला घुसला आतमध्ये आणि मी ठेव त्याचे पुढे पुढे. जय भोलेनाथ, जय भोलेनाथ. मनी दर्शन तर झालेलं आहे आपलं आणि आता कुंडा स्नान करायला चालू. पहिले जाऊ आपण अग्नितीर्थामध्ये स्नान करायला, मग जाऊ कुंडामध्ये. म्हणजे महाराणीला ते घेतलेलेच आहेत सगळे बघा, मला घेऊनच. आणि मागे रितेश ब्रो आणि मितेश ब्रो. आता आलेलो होतो आपण 22 कुंडात स्नान करायला. पहिले आपण अग्नितीर्थात न जाता डायरेक्ट 22 कुंडात आलो, कारण लाईन बघा किती मोठी आहे. आणि इकडे बघा, जेवढी लाईन सकाळी दर्शनाला नाही भेटली तेवढी लाईन आता सकाळी स्नानाला भेटली. खूपच म्हणजे खूपच लाईन आहे, जाम. चला आपलं 22 कुंडाचा स्नान झालेलं आहे आणि आता आपण चेंज करायला जाऊ. तर हे बघा माल चेंज करायला बघा वाट लागलेली आहे, वाट. ब्रो तयार झालेला आहे लुंगी लावूनच. मेकअप काय लावते? क्रीम लावते. लाल परी आणि हा पांढऱ्या पर्या आणि पांढऱ्या पर्या आमचं लुक बघा. खाली लाईनीला लागलेलो आणि आता परत लाईनीला लागलेलो आहे बघा. लाईन बघा कुठपासून सुरू झाली आहे. सकाळी जिथून एंट्री होती तिथपासूनच सुरुवात झालेली आहे. चला फायनली आपला दर्शन झालेलं आहे. दर्शन करून आलेलं फोटो काढायला इथे बाहेरच, कारण आतमध्ये तर मोबाईल अलाउड नाही. त्यामुळे मिलनची तर हाऊस केलेली आहे, कारण मिलन फोटो काढतच नव्हता. एकदा त्याचा फोन घेतलेला, परत रिटर्न दिल्यानंतर त्याने फोटो काढलाच नाही. म्हणून तर आम्ही आता इथे आलो. नजारा बघा मागचा, काल रात्री दाखवलाच तरी परत दाखवतो. तिचा काल एका रिक्षात 8 जण आहे. संन्यास घे दादूस, मी येते त्याला पुढे.
चला आता आलेलो आहे स्टेशनला आणि मागच्या मागे बघा सगळी माणसं कशी आलेली आहेत, कशी आलेली आहेत बघा. आता मदुराई तर स्टेशनला लागलेली आहे ट्रेन. भूक तर लागलेली आहे, थोडं काहीतरी खायला तर लागेलच. बघूया काय होतंय, कसा जातोय आपला प्रवास. आणि संस्कार गेलाय पुढं. माझ्या हातात बघा खाली 2 बॅगे आहेत, हिच्या हातात 3 बॅगे आहेत, हिपहॉप जवळ 3 बॅगे आहेत, इथं 2-3 बॅगे आहेत, त्या रितेशकडे 3 बॅगे आहेत. त्यांनी वाट लावली आमची. हसते बघ, हसते बघ. आता रेडी तर झालेलं आपण मीनाक्षी टेम्पलला जायला, आणि बाकी मिलन तर झालेलाच आहे, याची तयारी चालू. आमच्या ताईला चालायला नको म्हणून आम्ही खास रिक्षा केलेली आहे, कारण इथून 1 किलोमीटर आहे. हा बघा, हा माणूस आहे ना, हा मराठी असून आहे ना मधीत हिंदीत जाम बकवास करतो. ते मला जरा पण आवडत नाही. मराठीच बोल. अरे पण 2 ब्लॉग बनवायला लागतात ना, एक हिंदी एक मराठी. अरे समजतं की. आणि चष्मा बघा डेंजरच. रबर लावलाय म्हणजे त्याची ओळखायला पाहिजे चष्मा म्हणून. तोंडाला बघा काय लावलं, कुठं काय लागलाय. आता असंच 7 दिवस इथं आलेलं किती मस्त हौसेने आलो की फोटो विटो मस्त काढू. आणि मीनाक्षी टेम्पलचा काम चालू आहे, पूर्णपणे काम चालू आहे, काहीच दिसत नाही. सगळं पूर्ण रिनोव्हेशनचा काम चालू आहे आणि पूर्ण मंदिर झाकलेलं आहे, त्यामुळं काहीच दिसत नाही. छे दर्शन करून आल्यावर आहे बघा, आता मोबाईल हातात भेटलेला आहे. एवढा टाईम मोबाईल हातात नाही भेटला. आणि सगळ्या अख्ख्या मंदिराचं काम चालू आहे, पूर्णपणे काम चालू आहे. पण मंदिरात दर्शन भेटतो, कारण दर्शनासाठी काहीच नाही आहे, फक्त साईडची पेंटिंग वगैरे त्याचंच काम चालू आहे. आणि हे बघा आमचे मेंबर कसे आले, आमचे मेंबर कसे आले. मिलन पास घेऊनच आलेला आहे. आणि हिपहॉपला टेन्शन आलेलं आहे, त्याचा मोबाईल भेटत नाही. काय भेट म्हणून रडायला लागली बघा. डोसा खाल्ल्यानंतर आम्ही आता आलो मार्केट फिरायला. मार्केट घेणार तर काय नाही, पण नुसता मार्केट फिरू बघू. And this place is Periyar. महाराष्ट्र मुंबई.
I am also Marathi. Rajesh You know Raigad? You know Raigad? Madurai. You know Madurai, right? I am Same. Okay, sir. your same location, Madurai. Madurai. Yeah, yeah. Junction பக்கத்துல. Junction, Pannadala. Junction. Yeah, parcel. சீரியல் இருக்கா பக்கத்து பில்டிங் Hey, Ritesh! How are you? வெயிட்டிங் கம் I am going. பில்டிங் போயிட்டு Okay, okay, okay. ப்ளீஸ் ஸ்டாப் ஹியர் நான் கல்வி படிக்கிறேன் अरे यार அந்த சீரியல் பக்கத்துல ஓகே சீரியல் आ